जीव जगतात आल्यानंतर त्यांना त्या जीवाला मूलभूत अशा काही गोष्टींची आवश्यकता असते. ऐका ऐका, थोडी शांतता शांतता ऐका. जन्म झाल्यानंतर प्रत्येकाला 3 गोष्टीची अपेक्षा आहे. त्या मूलभूत गरजा आहेत. मी असं म्हणेन सध्याच्या काळात 4 गोष्टीची मूलभूत गरज आहे. 1 अन्न, 2 वस्त्र, 3 निवारा आणि 4 मोबाईल आणि टीव्ही. मोबाईल आणि टीव्ही नाही असं घर शोधून सापडणार नाही. मूलभूत गरज झाली ती. टीव्ही नसेल तर मोबाईल, मोबाईल नसेल तर टीव्ही असली पाहिजे. म्हणून या 4 मूलभूत गरजा झाल्यात. एक सांगू, वाईट वाटू देऊ नका. 4 दिवस माहेरला बायको गेली तर चालेल, पण मोबाईल नाही गेला पाहिजे. विठाला संस्कृतीने, सनातन धर्माने 4 आश्रमाची व्यवस्था केली. 1 ब्रह्मचर्य आश्रम, 2 गृहस्थ आश्रम, 3 वानप्रस्थ आश्रम, 4 संन्यस्त आश्रम किंवा संन्यास आश्रम. या 4ही आश्रमातून प्रत्येकाला जावं लागतं जर जीवन तेवढं मिळालं तर. 4ही आश्रमातून जाताना ज्यांनी वयाच्या 25 वर्षापर्यंत खूप सुंदर असं भारतीय संस्कृतीचं आणि तत्वज्ञानाचं ज्ञान जर मिळवलं तर त्याचं म्हातारपण अतिशय गोड जातं. थोडक्यात बोलून जातो. 25 वर्षापर्यंत ज्ञान म्हातारपणाचा स्वर्ग असतो. म्हणून ज्ञान कमवा, ज्ञान कमवा. ज्ञानाबरोबर संस्कारही कमवा. नुसतं शिक्षित असून चालत नाही गुरुजी, उच्च शिक्षित असून चालत नाही, त्याच्याबरोबर संस्काराची गरज असते. आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात, गुरुवर्य आदरणीय प्रातस्मरणीय ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे नेहमी सांगतात ऐका, संस्काराची का गरज आहे. ज्ञानदादा एक वेळी आमचे गुरुदेव जात होते, बीड मधली गोष्ट. आणि बीड मध्ये गेल्यानंतर फार तहान लागली त्यांना. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एका दुकानावर नाव दिसलं, श्री विठ्ठल कृषी सेवा केंद्र असं नाव दिसलं. आणि ते नाव दिसल्याबरोबर गुरुजी म्हणाले, इथं गाडी थांबवा, मी दुसरीकडचं पाणी पित नाही, सात्विक दिसतायत, पाणी पितो. संस्काराची का गरज आहे. आज तुम्ही एक सांगू का, वारकरी संप्रदाय फक्त संस्कारासाठीच आहे. तुम्ही कितीही शिक्षण घ्या, संस्कार नसतील तर काडीमोल किंमत आहे त्या संस्काराची, त्या शिक्षणाची. त्यांनी विचारलं, बाबा 1 ग्लास पाणी मिळेल का. सगळा उन्हाळा आहे, आम्ही डोंगरातून आलो, 1 ग्लास पाणी पाहिजे. तो दुकानदार तिथं बसलेला असा म्हणाला. ते शेठजी असे म्हणाले, बाबा तुम्ही महाराज दिसता पण माझ्याजवळ कोणी माणूसच नाही. बाबा आम्हाला सांगायचे, मी त्या दुकानदाराला म्हणालो, तुझ्याजवळ माणूस नाही, आजच्या दिवस पाणी देण्यापुरता तूच माणूस हो की. याला म्हणतात वारकरी संप्रदाय. विठाला संस्कार इथं मिळतात वारकरी संप्रदायात. जीवन कसं जगावं वारकरी संप्रदायात. महाराज हा देशच तसा धार्मिक आहे. या देशाची बरोबरी कुणी करू नये. अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे महामुने. आणि बाकीच्या सगळ्या भोगभूमी आहेत. एकट्या एक जण म्हणाला मला, एकट्या लंडन शहरामध्ये 5000 5 स्टार्स बियर बार आहेत. काय आहे तुमच्या देशात. मी त्याला म्हणालो, आमच्या एका वृंदावनामध्ये, एकट्या वृंदावनामध्ये 5000 श्रीकृष्ण राधाकृष्णाची मंदिर आहेत. अजून काय पाहिजे. अरे ते जाऊ द्या, इथलं प्रत्येक घर मंदिर आहे. इथलं प्रत्येक घर मंदिर आहे. असे कार्यक्रम प्रदेशामध्ये होत नसतात. असे कार्यक्रम अमेरिकेत तुम्हाला पाहायला मिळत नाहीत मिळत. ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु
सा और धर्म का पग पग लगता डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती, भारत माता की जय। पाठीमागचा आवाज आला नाही? भारतातले नाहीत का तुम्ही? आधार कार्ड नाही का? निराधार झालात का? विठाला विठाला पवित्र देश आहे महाराज. आणि मग इतका पवित्र देश आहे, मी तर कथेमध्ये गात असतो, म्हणत असतो, सदा नेहमी म्हणत असतो मी. चंदन है इस देश की माटी, अरे चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर गांव है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है। हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है, जहाँ सिंह बन गए खिलौने, गाय माँ जहाँ प्यारी है, जहाँ पे सूरज सबसे पहले लोरी गाती शाम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा। पवित्र ते कुळ पावन ते देश, पवित्र ते कुळ, 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 आदरणीय बबरूवांजी मुंडे सरांचा जन्म झाला. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली डोंगर शिळकी नावाची भूमी, तिथून इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर कष्टातून केलेला. मग पवित्र जर कुळ असेल, पावन देश असेल, त्याची लक्षणं काय? त्याची लक्षणं अशी आहेत, हो, ज्याचं कुळ पवित्र आहे आणि पावन देशात ज्याचा जन्म झाला, गुरुवर्य सांगत असतात, त्या माणसाने आपल्या जीवनाच्या चारही आश्रमातून जाताना सनातन धर्माने आणि वारकरी संप्रदायाने घालून दिलेल्या मर्यादेचं पालन केलं पाहिजे. मर्यादा पालन केलंच पाहिजे.
काय आहे मर्यादेचं पालन. 25 वर्षापर्यंत आपण शिक्षण घेतलं, लेकरांना सुसंस्कारित केलं आणि स्वतःसाठी एक खूप सुंदर असं मंदिर उभा केलं. मी कधीतरी लहानपणी मी कधीतरी पिक्चरला गेलो होतो. मला आठवतंय अजून एक गाणं. हो. लोग जहां पर रहते हैं उस जगह को घर कहते हैं. हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं. उसे प्यार का मंदिर कहते हैं. लोग जहां पर रहते हैं उस जगह को घर कहते हैं. हम जिस घर में रहते हैं इसे प्यार का मंदिर कहते हैं. उसे प्यार का मंदिर कहते हैं. सानंदम सदनम सुताश्च कांता मृदू भाषिणी. जीवनात काय पाहिजे असतं हो माणसाला? बायको प्रेम करणारी असली पाहिजे, पैशामुळे प्रेम करणारी नसली पाहिजे, निखळ प्रेम करणारी बायको असावी, सुसंस्कारित दररोज वडिलांचं दर्शन घेणारे मुलं असावेत, एक सुंदर घरटं असावं. या पलीकडे लागतच काय माणसाला? आमचे आदरणीय प्रातस्मरणीय राऊत बाबा तर म्हणतात 2 अन 2 4 भाकरी झाल्या आणि वर्षाचे फक्त 2000चे कपडे झाले, हे जीवन अतिशय आनंदात जगता येतं. बाकी काही लागत नाही, काही लागत नाही. बाबा नेहमी म्हणायचे, बाबा आपल्या घरामध्ये गोड बोलणारी पत्नी असावी, गोड बोलणारी. आपल्या घरात दररोज एक तरी गरीब, एक तरी वारकरी जेवलाच पाहिजे. आमचे बाबा नेहमी म्हणतात, एकट्यानं जीव नये, एकट्यानं कधीच जीव नये, जेवताना कोणीतरी सोबत असावं. मी असंच कीर्तनात म्हणून गेलो, एकट्यानं कधी जेवायचं नाही, कोणीतरी सोबत असलं पाहिजे. ते म्हणलं असते की पप्प्याची आई रोज सोबत. पप्प्याची आई हे अतिथी नाही. विठाला विठाला मला वेगवेगळे विषय बदलावे लागतायत, क्षमा असावी. बाहेर रक्तदानाचा पवित्र कार्यक्रम सुरू झालाय. दानात दान श्रेष्ठ दान रक्तदान. दानदान आणि रक्तदान. महाराज, एखाद्याला जीवन मिळतं त्याच्यामुळे. आमचे गुरुवर्य सांगायचे, ऐका ना, रक्तदानाने काय होतं दादा? रक्तदानाने हे होतं की जातीवाद करणाऱ्या, धर्मभेद करणाऱ्या लोकांना त्यापासून धडा शिकता येतो. दादा, उद्या तुमचा किंवा माझा ऍक्सिडेंट झाला, आम्हाला रक्ताची गरज पडली, ऐका, जातीभेद कुठपर्यंत चालतो? का बोलून जातोय? कारण जातीभेदाच्या पलीकडे गेल्यामुळेच लोकनेता होऊ शकला. असा जातीत अडकून पडलेला कोणी लोकनेता होत नसतो, कुठेच होत नसतो. सगळ्या जातीचे बंधन तोडून पुढे गेल्यानंतरच लोकनेता ही पदवी बहाल केलेली आहे, मिळालेली आहे लोकांतर्फे. ऐका, ज्या दिवशी मला रक्त लागणार आहे आणि मी त्या रुग्णालयामध्ये असा पडलेला आहे, रक्ताच्या 2-3 पिशव्या लागणार आहेत, आणि त्या दिवशी कोणाचं तरी, एखाद्या कुठल्या तरी जातीच्या माणसाचं रक्त मला मिळतंय, त्यावेळी असा कोणी ऍडमिट असलेला माणूस म्हटलाय का की ते रक्त कोणाचं आहे, कुठल्या जातीचं आहे, आधी मला सांगा. जात कधी विसरते? ऐका, जातीभेद कधी नष्ट होतो? रक्ताचा रंग एक आहे. कुठल्याही जातीचं रक्त असेल, जर ते तुम्हाला मिळालं तर तिथं जात विचारली जात नाही, प्रश्न जगण्याचा असतो. जगण्यासाठी जे महत्वाचं असतं ते दान म्हणजे रक्तदान आहे, आणि जगलात तरच जगाल. आणि रक्तदानाचा प्रत्येक थेंब कोणाचं तरी जीवन वाचवण्यासाठी आहे. केवढा मोठा उपक्रम केलाय, त्या पत्रिकेत वाचलं. दुपारी सकाळी 10 ते 4 रक्तदानाचा कार्यक्रम. किती श्रेष्ठ दान आहे. रक्त एखाद्याला एखादी पिशवी नाही मिळावी महाराज, किती परेशान असतात लोक. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. एका पिशवी वाचून तडपडणारा माझ्या जवळचा माझा भाऊ मी पाहिलाय. नाही मिळालं एक पिशवी रक्त, मिळालं असतं तर तो जगला असता. रक्त कोणाचं आहे माहित नाही, पण रक्त एका माणसाला जीवन देतं.
म्हणून सगळ्यांनी लोकनेत्यांच्या कृतज्ञतापूर्वक या सोहळ्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडून काहीतरी समाजासाठी घडावं म्हणून रक्तदान ज्याला करता येईल. आणि रक्तदानाने माणसाचं रक्त कमी होत नाही हा, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की रक्त कमी होतं, होत नाही, उलट फ्रेश होतं. फ्रेश करावंच लागतं. 25 वेळेस दिलंय, टाळ्या वाजून सत्कार करा एकदा. वा ते हार तुमच्या गळ्यात टाकतो, इकडे या. पण काय नाव तुमचं? विठ्ठलराव बलसेकर पाटील. 25 वेळा रक्तदान केलंय. मला वाटतं इथं कुणी 25 वेळा केलं नसेल का? आहे कुणी अजून नाही केलं 25 वेळेस? 12 झाले. 25 वेळेस झाल्यास तुम्हाला हार आणि शाल घेऊन येतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला. तुम्ही अनेकांचे प्राण वाचवलेत, तुम्ही अनेकांना जीवदान दिलंय, अनेकांना बलिदान दिलंय आपल्या रक्ताचं, आणि त्यातून त्याचं जीवन फुललेलं आहे बरं का. तुमचं रक्त देशाच्या कामी आलं, समाजाच्या कामी आलं. धन्यवाद. या गादीवरून तुम्हाला शतशः प्रणाम करतो. हे जीवन जगत असताना प्रत्येक आश्रमातून जावं लागतं आणि मग ग्रस्त आश्रमात प्रवेश केल्यानंतर बालाजी महाराज ग्रस्त आश्रमाची काही एक सांगू का तुम्हाला, मला, ज्यांचं लग्न झालंय, हो 2-4 लेकरं ज्यांना आहेत, सुंदर संसार ज्यांचा आहे, त्यांना कुठं तपश्चर्या करायला जायची गरज नाही. 1 त्यांना जप करायची गरज नाही. 2 त्यांना आश्रम बांधायची कुठं दुसरी गरज नाही. त्यांना कुठेच न जाता मोक्ष मिळविता येतो, मुक्ती मिळविता येते, उत्तम प्रकारची गती मिळविता येते, संसारात राहूनच मिळविता येते. पण अतिशय न्यायानं शास्त्रसंमत अशा प्रकारचा संसार ज्यांचा आहे, आमच्या जावयासारखा, बब्रुवान मुंडे सरांसारखा, काय आहे, मागून जे येतं ना तो पैसा असतो आणि समोरून येते ती लक्ष्मी असते. खालून किंवा पाठीमागून येते तर पैसा असतो. पैसा कधीच सुख देत नाही, त्याच्या मागे 15 अनर्थ आहेत, 14 ते 15 अनर्थ आहेत. पैसा सुख देत नाही, लक्ष्मी सुख देते. लक्ष्मी मिळवली पाहिजे, आणि लक्ष्मी मिळविताना तुकोबरायांनी काही अटी घालून दिल्या, काही नियम घालून दिले. तुम्हाला संसारात राहून वैराग्य प्राप्त होईल बाबांनो, संसारातच वैराग्य प्राप्त होईल. हा जो ग्रस्त आश्रम आहे, हाच तुम्हाला मोक्षापर्यंत नेईल, आणि हेच वैराग्य मोक्षापर्यंत नेईल. पण ती लक्ष्मी जोडत असताना, पैसा जोडत असताना, हे घर बांधत असताना जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया आचारसंहिता आहे, ही ग्रस्ताश्रमीची आचारसंहिता आहे. ऐका मायबाप, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने जोडलेलं धन म्हणजे कष्टाने अर्जित केलेलं धन, त्याला म्हणतात उत्तम. जोडोनिया म्हणतात तुकोबाराय, धन जोडा, धन कमवू नका. गुरुजी, धन कमविणे वेगळं आणि जोडणे वेगळं. अन्य मार्गाने जे येतं त्याला कमाई म्हणतात, कमविणे म्हणतात, आणि जोडणे उत्तम मार्गानेच केलेलं असतं त्याला जोडणे म्हणतात. जोडोनिया धन. आणि आमच्या
मुंडे सरांनी धन जोडलं. नाहीतर महाराज नंबर 2चा पैसा असल्यास 2 महिन्यात घर तयार होते, पण आयुष्याचा 25 वर्षाचा वेच नोकरी करावी लागली. ती खूप या वारकरी संप्रदायात जिला फार मोठं स्थान आहे, अशी एका शिक्षकाची नोकरी करून ते धन जोडले. आणि धन जोडल्यानंतर उत्तम व्यवहारानं जोडलेलं धन उदास विचारानं खर्च करावं. ऐका, खर्च करण्यामध्ये कसा विचार असावा? उदास म्हणजे निरासक्त, वैराग्य असावं, त्याची आसक्ती नसावी. ते उत्तम व्यवहारानं कमविलेलं धन हात असा सोडून खर्च करावं. कुठे खर्च करावं? योग्य मार्गाने खर्च केलं पाहिजे, कुठेही नाही. मला एक जण भेटला गंगाखेडचा, वास्तुशांती होती. महाराज म्हणला सगळ्या मित्रांना बोलवलं आणि धाबाच बुक केला म्हणलं. लय मोठं अन्नदान केलं म्हणला, लय मोठं अन्नदान केलं. त्याला अन्नदान म्हणत नाहीत, त्याला वास्तुशांती म्हणत नाहीत. भाऊजींनी जे धन जोडलं ना, आज किती मोठ्या पर्व काळावर माझ्या लोकनेत्याच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या बहुजन समाजाने आज देवाच्या बरोबरीनं एक श्रीरामचंद्र भगवान, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरं जर कोणी असेल की ज्याचं स्थान लोकांनी ज्यांना स्थान आपल्या देवाऱ्यात दिलंय, प्रत्येक गावच्या मंदिरात दिलंय. मला सांगा गडे, तुम्ही गड्यांनो खरंच सांगा मला की कुठला असा नेता आहे की ज्याचे फोटो मंदिरात आहेत? एखादा पंतप्रधान तरी सांगा की ज्याचे फोटो हजारो गावच्या मंदिरात आहेत. नाहीत हो. म्हणून असं हे शुभ पर्व, अतिशय शुभ दिवस, शुभ घडी आणि असा अवसर साधून आज हा वास्तुशांतीचाही कार्यक्रम ठेवला आणि साहेबांच्या जयंतीचाही आणि रक्तदानाचाही. मी तर दुग्ध शर्करा योग म्हणलो होतो, पण त्याच्यामध्ये अजून एक खडी साखर पडली, रक्तदान. विठाला विठाला विठाला. उत्तम गती मिळवायची असेल तुम्हाला साधना करायची दुसरी गरज नाही. संसारात राहूनच उत्तम गती प्राप्त होते. पण काय महाराज, लोकांना खर्च करू वाटतच नाही. चांगल्या कार्यात खर्च करायला फार मोठं अंतकरण लागतं, खर्च करू वाटत नाही. मामाश्री, बाजारात पत असली पाहिजे, शरीरात पित्त असलं पाहिजे आणि संसारात वित्त असलं पाहिजे. एक सांगू, पैसा प्रत्येकाने कमवलाच पाहिजे म्हणण्यापेक्षा जोडला पाहिजे. पैसा जोडलाच पाहिजे, धन जोडलंच पाहिजे. एक सांगू, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा नसेल तर कोणी विचारत नाही. पैसा जोडला पाहिजे, उत्तम मार्गाने पैसा जोडला पाहिजे. पैसा असल्याशिवाय कोण विचारतंय? सब पैसे के भाई रे, अपना दिल का साथी नहीं कोई रे. कोणी नाही. एक फार बाबूजींचं सुंदर गाणं मला आठवतंय, लहानपणी ऐकलं होतं. अरे वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम. पुढचं नाही बोलणार. तुलसीदास सुद्धा बोला, तुलसीदास सुद्धा बोला. तुलसी इस संसार में दोन रतन है सार, देने को टुकड़ा भला, लेने को हरिनाम. पुन्हा तुलसीदास पैशाबद्दल बोलतात, पैशाबद्दल बोलतात. तुलसी इस जग आई के, तुलसी इस जग आई के, कर लीजे दो का,
राम नाम से मुक्ति मिले, पैसे से सब काम. रामा इतकंच महत्व आहे पैशाला सुद्धा, म्हणून पैसा जोडलाच पाहिजे, पण तो उत्तम व्यवहाराने जोडला पाहिजे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पदबळ वैराग्याचे. पण माणसं जोडतात पैसा, कमवितात. दादा खूप गोड सिस्टीम आहे तुमची. हो, एकीच्या 2 होतील पुढच्या वर्षी. अतिशय सुंदर. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. वा वा, अति गोड. पैसा जोडला पाहिजे आणि तो उदार अंतकरणाने खर्च केला पाहिजे, पण करीत नाहीत लोक, करीत नाहीत. ऐका दादा, काही लोक पैसा जोडतात भरपूर, पण खर्च करायचं म्हणलं की त्यांना मरण येतं. आज एवढा कार्यक्रम, एवढा खर्च आमच्या जावयाने केलाय, इतका मोठा खर्च केलाय, लोक करीत नाहीत. प्लॉट घेतलं आणि बांधलं तर तिकडच पार्टी देतात आणि तिकडच त्यांचं सत्यनारायणाची पूजा सुद्धा करीत नाहीत महाराज. इतके चेंगड बघितले. आमचे गुरुजी म्हणायचे लय मक्खीच्यूस लोक असतात. शास्त्रीय भाषेत म्हणायचे ते मक्खीच्यूस. आम्हाला अर्थच कळला नाही. मक्खीच्यूस कसले? कोट्यावधीची संपत्ती असते, कोट्यावधीची, पण असे काही चेंगट लोक असतात. चेंगट. पिंटू महाराज, चेंगट म्हणजे चिक्कू म्हणजे कंजूस. त्याला आमचे गुरुवर्य म्हणायचे मक्खीच्यूस. वेच करी पण करीत नाहीत. अफाट पैसा आहे. मक्खीच्यूस. फडसाहेब ते गुरुजींना विचारलं मक्खीच्यूस म्हणजे नेमकं काय? म्हणे कोट्यावधीची संपत्ती होती एकाकडे, चहा पित होता. चहा पिता पिता चहात पडली माशी, माशी पडली चहात. त्यानं अगोदर मी म्हणलं अहो ते चहा फेकून द्या, माशी पडली त्यात. एवढं नुकसान करायचं असतं का? त्यानं ती माशी अगोदर उचलली. म्हणला माशीच्या पंखात बसलेला चहा सुद्धा वाया नाही गेला पाहिजे. किती चिंगट असतात ती मक्खी म्हणजे माशी. अगोदर त्यानं अशी चोखली आणि ती फेकली, नंतर चहा प्याला. ह्याला म्हणायचं मक्खीच्यूस. विठाला काय महाराज, उदास असणं आणि उदार अंतकरण असणं फार मोठी संपत्ती आहे ती हृदयाची. किती चेंगट असावे तो माणसं. आमच्याकडे बीडचे पाहुणे आले होते. मी उदासवर बोलायलो. याला म्हणायचं उदासपणा. उदास विचारे, कुठून लुबाडून पैसा आणला नाही. एक दिवस एका मिनिटाचं हा पैसा आहे, हे धन आहे, ही लक्ष्मी आहे. आणि उदास विचार आहे त्यांचा, मुंडे सरांचा. किती चेंगट असावं माणसांनी. बीडचे पाहुणे आले अण्णा परळीला आल्यानंतर फार चेंगट होते. आणि त्यांनी पाहताना बायोडाटा तसाच पाहिला होता. आमच्या शेजारी एक फार चेंगट माणूस त्यांच्या घरी ते आले होते. होय रामभाऊ, चेंगट माणूस. ते पाहुणे आल्यानंतर असे लहान लेकरं होते. त्या लहान लेकरांनी, ते पाहुणे आले, उन्हाळ्याचे दिवस होते, वैशाख महिना होता मामाश्री. वैशाख महिन्यामध्ये त्या लेकरं, आता घरचे लेकरांनी त्या पाहुण्याला जाऊन मामा त्या पाहुण्याने त्यांना असं करायचं. काय बाळा, काय द्यायची तुला, काय पाहिजे बाळा? ते लेकरू म्हणायला लागला ना, आंबा. आता आंब्याचे दिवस होते, ते लेकरू मागणारच की ते आंबा. महाराज, ते पठ्ठ्या वाघ असा होता. त्यानं आपल्या खिशातून डायरी काढली, डायरीचा एक कागद फाडला, त्याच्यावर आंब्याचं चित्र काढलं पेननं, आणि ते असं धरलं आणि त्या पोराला म्हणला घे आंबा, खा आंबा. तेवढ्यात त्याचा बाप, त्याचा पिता उठला आणि त्याला म्हणला, ए काय करतोयस? ते म्हणला काही नाही, ते आंबा मागायला 1 तासापासून मी त्याला आंबा देतोय, आंबा. ते म्हणला तसा द्यायचा नसतो. ते म्हणला मी आंबा नाही दिला, मी फक्त चित्र काढून दिलंय. अरे शाईन कागद तरी गेलाच की म्हणला. पण हे आमच्या बाजूचे लय विचित्र होते. पुन्हा घर बघायला बीडला गेले. थोडं अजून, आता मेचे म्हणजे 15-20 तारीख होती.
गुरुजी. आणि हे गेल्यानंतर तिथंही लेकरं होते, ती जवळ आले. ते म्हणले आम्ही कमी नाहीत, आम्ही कमी नाहीत. आणि इथून गेल्यानंतर इथल्या त्या माणसाला तिथं गेल्यास त्या लेकरांनी असं केलं, मामा टरबूज टरबूज. त्या लेकराला टरबूज खावं वाटलं म्हणून टरबूज मागितलं. ह्या पठ्ठ्या वाघ असा होता महाराज, ते असा उभा राहिला आणि ते म्हणला ते असं म्हणला लेकराला, बाळा इकडे ये. असं केलं त्यानं, हे घे टरबूज. हवेतच टरबूज दिलं त्यानं, असं काढून मोठं टरबूज दिलं. त्याचा बाप उठला आणि ते म्हणायला लागला, वेडपटा असं काय करतोयस? ते म्हणला मी हवेत टरबूज दिलं बाबा, काही खर्च झाला नाही. अरे दिलंच पण एवढं मोठं द्यायचं असतंय का? एवढं विठाला विठाला उदास विचारे वेच करी. कोणाला वेच करावा, कोणाला घालाव्यात पंक्ती? वारकऱ्यांना घालाव्यात. राजकारणात घातलेल्या पंक्ती अन्नदान होत नाही. ह्या आज घातलेली पंगत हिला म्हणतात अन्नदान. नाही अन्न उदक समम दानम. इतकं अन्नदानाचं महत्व आहे. म्हणून आज अन्नदान, आज नामचिंतन. लोक काय करतात, अशा नेत्यांच्या जयंतीला तमाशे ठेवतात, कुठले तरी डान्स पार्ट्या ठेवतात. पण महाराज वारकरी संप्रदायाचा शुद्ध कार्यक्रम, हो नामाचं चिंतन सगळ्यांना. एक सांगू, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 तासाचं हे चिंतन एवढ्यांना घडलं असतं का हो आज जर हे ठेवलं नसतं तर? काही काही लोक येड्या हळदी नुसते जेवण ठेवतात. वास्तू शांती आहे. जिथं नामाचं चिंतन होत नाही त्या अन्नदानाला किंमत नाही. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. ते अन्न पवित्र, आणि पवित्र अन्नदान केलं पाहिजे, पवित्र अन्नदान केलं पाहिजे. किती सांगावं, चिंगूटपणाचे किती लक्षणं सांगावे, चिकूपणाचे किती लक्षणं सांगावे महाराज. पण आमचे गुरुवर्य पाठात सांगायचे, बाबा तू कुठे खर्च करतोयस? 10,000 15,000 20,000 तिकडं खर्च करण्याला अर्थ नाही. खर्च कुठं करावा? इथं करावा, इथं वेच करावा. पिंटू महाराज फडसाहेब आमचे गुरुवर्य फार गोड उदाहरण द्यायचे. चेंगूट माणूस होता, पण त्याला एकदा संतांची कथा ऐकून, संतांची कथा ऐकल्यानंतर एकदा उपरती झाली आणि तो म्हणाला की मला पंगत द्यायची, मला पंगत द्यायची, मला वारकरी जीव घालायचे. आणि 100-150 वारकरी त्यांनी बोलवले पंगतीला. आणि त्या पंगतीला त्यानं 100 ग्राम तूप आणलं. इतका चेंगट होता, आयुष्यात कधी तूप विकत घेतलं नव्हतं. पण तुपाशिवाय पंगत नसते, तूप असेल तर ती पंगत. आणि वारकरी बसले सगळे. ह्यानं ते तूप नेलं आणि हिवाळ्याचे दिवस होते, चुलीच्या आहारावर ठेवलं. ते चुलीच्या आहारावर विस्तवावर ठेवलं, थोडं गरम करण्यासाठी ठेवलं. महाराज गरम करता करता तुपाचं झालं असं. तूप एक असा द्रव पदार्थ आहे गुरुजी, तूप गरम झालं, पाणी गरम होऊ द्या, दुसरा कुठलाही पदार्थ गरम होऊ द्या, पण तुपाची वाटी जेवढी पोळते तेवढी कशाचीच पोळत नाही. उदासवर बोलायलो मी. तुपाची वाटी गरम झाली ज्ञानदादा. तुपाची वाटी गरम झाल्यानंतर तो मनुष्य गेला, त्यानं पटकन हात लावला. त्याला माहित नव्हतं. तो म्हणला मीच वाढणार आहे, दुसरं कोणी जर वाढील तर हे अगोदरच संपेल. 100 माणसाला पुरायचं नाही. 100 माणसाला जर पुरायचं असेल हे तूप मलाच वाढलं पाहिजे. आता मला सांगा दादा, तुम्हाला प्रश्न विचारतो, 100 ग्राम तूप जर 100-150 लोकांना वाढायचं असेल तर कशाने वाढाल? काय करावं लागेल सगळ्यांना? का हुशार माणसं आहे तो. मला माहित नव्हतं इथं पुढचं रान हाणणारे माणसं. वा वा वा, व्हेरी गुड. नुसती वाटी दाखवायची, दाखवून कसं हो? पूर्वी करायचे बघा. आम्ही लहानपणी माहळ जेवायला जायचं. माहळ पित्र जेवायला. त्यांनी काय करायचं, तूप कुठं टाकायचं हे माहित नव्हतं, पण ते एक पान घ्यायचे, पानावर विस्तव ठेवायचे आणि त्या विस्तवावर 2 थेंब टाकायचे. त्याचा दूर व्हायचा आणि सगळ्याला दूरच दाखवायचा. वास. कोणी म्हणेल छोटा चमचा वापरला पाहिजे रामभाऊ, पण तूप वापरायला, तूप वाढायला दाभण वापरतात, दाभण. हो. हा इतका चेंगूस माणूस होता. त्यानं ती तुपाची वाटी गेला, एक दाभण घेतलं आणि तुपाची वाटी अशी उचलल्याबरोबर तुपाची वाटी त्याला इतकी जोरात चटका बसला महाराज, फोड आला हाताला आणि ती विस्त्यात पडली. तूप सगळंच तूप पालतं झालं. ओरडला जोरात, बाप रे काय पोळलं रे. ओरडल्याबरोबर त्याच्या बायकोनं त्याचा आवाज ओळखला. ती त्याची बायको होती. त्यानं त्याचा आवाज ओळखला आणि
तिकडून धावतच आली. काय झालं मालक? फार पोळलं आणि तुपाची वाटी पालती झाली. अरे अरे, माझ्या वारकऱ्यांना तूप कधी नाही पंगत दिली होती. एवढं तूप आणलं होतं, एवढं ते वाढायला पाहिजे होतं, पण इथंच वाटी पालती झाली. त्याची बायकोही त्याच्या पुढची होती. ती म्हणली काय फरक पडला, तिथं तरी जाणारच होतं आणि इथं बी गेलंच की. याला किंमत नाही. धाब्यावर जीव घालण्याला किंमत नाही, इथं जेवण करण्याला किंमत आहे, इथं अन्नदान करण्याला किंमत आहे. ऐका, तो माणूस हुशार होता. त्यानं सांगितलं अगं अगं, तूप इथं गेलेलं तूप विस्तवात गेलंय, तिथं कोणाच्या तरी पोटात जाणार होतं आणि सात्विकतेनं जाणार होतं आणि वारकऱ्यांच्या पोटात जाणार होतं. ज्यांचं आधीच पोट भरलंय त्यांना वाढून काय उपयोग आहे? तिथं वाढलं पाहिजे, वारकऱ्यांना वाढलं पाहिजे. मग हे करावं का ते करावं हे कळलं पाहिजे. उदास विचारे वेच करे. इथं उदार अंतकरणाने आज अन्नदानाच्या पंगती दारात उठत आहेत. अतिशय सुंदर वास्तू बांधलेली आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती निश्चित तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. मला पुढं जायचं नाही, मला थोडं इथं थांबायचंय. अतिशय उत्तम असा हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम राष्ट्रसंत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमुळं आपण या ठिकाणी एवढे लोक जमले असते का हो इथं? मला लोक विचारतात काय गरज आहे वास्तुशांती करण्याची. आता पुढचा मुद्दा, पद्माकर गुरुजी ऐका, पुढचा मुद्दा, वास्तुशांती का करायची? घरच्या घरी 4-5 माणसं जीव घालून नाही का पाठवते? एवढे हजारो लोक का जीव घालायचे? ऐका आता. पहिला मुद्दा, साधा मुद्दा, आपण अनेक जणांच्या वास्तूचं खाल्लेलं असते, त्यांची ही फेड आहे. सावंत सर, सुरेश गुरुजी ऐका, का करायची वास्तुशांती? हे घर बांधण्यासाठी हा पाया खोद, शास्त्रीय आणि शास्त्रसंमत दृष्टिकोनातून बोलतो. हे घर, या घराचा पाया खोदण्यासाठी किंवा प्लॉट घेतल्यापासून त्या प्लॉट देणाऱ्याची भावना ते प्लॉट देताना चांगली असू शकते असं नाही. त्याचं अंतकरण तळतळ तुटलं असेल, तिळतिळ तुटलं असेल, हे प्लॉट त्याला द्यायचा नव्हता पण त्यांनी दिला. कुठलं तरी एक कारण लागू होईल, तो तळतळाट या नामचिंतनाने, नामाच्या चिंतने 12 वाटा तृणाग्नी मिळे, समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि म्हणून ज्या ज्या लोकांचा या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, घराला पण नामचिंतन केलं की ते बांधायची गरज नाही. का वास्तुशांती करावी? का करावी? तर कोणाची वाईट नजर या घरावर पडली असेल तर नामाच्या चिंतनाने त्या वाईट नजरेचा नाश होऊन जातो. उसका मुंह काला हो जाता है. आज झालंय काय सांगू? खरं सांगा, भारत देशात, फडसाहेब, भारत देशात सगळ्यात जास्त कुठल्या गोळ्या विकल्या जातात? काय कमाल आहे राव, काय कमाल आहे, माहित नाही? कुठल्या गोळ्या विकल्या जातात दादा? ऍसिडिटीच्या. तुम्ही एकदा विचारून बघा, का? मळमळ वाढली. कशानं? लोग अपने दुखों से ज्यादा दूसरों के सुखों से परेशान हैं. मी 2 खोल्याच्या घरात राहतो, याचं दुःख मला नाही दुःख, पण दुसऱ्यानं 3रा मजला कसा बांधला? परवा दिवशीची गोष्ट आहे. हो, लाईट गेली आमच्या घरची. मी कीर्तनावरून आलेलो होतो आणि आल्याबरोबर बायको म्हणाली, हे एवढा वेळ असतो का? अंधारात आम्ही 8 वाजेपर्यंत बसलात, दुपारचं कीर्तन करून यायला एवढा वेळ असतो का? लाईट गेली. ठीक आहे. फोन लावला मी, अण्णा लाईट गेली. आणि फोन लावल्यानंतर मी म्हणलं येईल 5 मिनिटामध्ये. मी म्हणलं एवढं दुःख करायला काय झालं? इन्व्हर्टर आहेच की, लावायचं की. ती म्हणली मला त्याचं दुःख नाही, सगळ्यांच्या लाईटी आहेत आणि आपलीच कशी गेली याचं दुःख आहे. सगळ्यांच्या जर गेल्या असत्या तर आपणही शांत असतो, पण आपल्या सुखापेक्षा, आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने माणूस दुःखी आहे नक्की. मग ते सर्व पीडा निघून जाते. चला पुढे. याला रामायणात नेऊन तुम्हाला उदाहरणही देईन. का करायची वास्तुशांती? घर बांधताना या घराच्या बांधकामासाठी असलेले जे लोक आहेत, बांधकाम करणारे, त्यांची वासना काही चांगली असेल सांगता येत नाही. जिथून वीट आणली ती माती कुठून आली सांगता येत नाही. त्या मातीत किती राडे झालेत सांगता येत नाही. वैजनाथ गुरुजी, कोदरीला जाताना पायरिक्या जवळच माणसं का भीतात हो?
काय असं आहे तिथं? बर, परळीला गंगा खेळून जाताना फक्त त्या उकडगाव उखळीच्या मध्येच लोक दचकतात आणि म्हणतात बापरे खडतर जागा आहे. का हो? तिथं नेहमी ऍक्सिडेंट होतात निळ्याजवळ, नेहमी का हो सुरेश गुरुजी? तिथंच का माणसं दचकतात? काय आहे त्या जागेत? नक्की काहीतरी आहे. एक सांगू, जो माणूस आपल्या एखादा माणूस जर समोर आला दादा तर काय म्हणता तुम्ही माहित आहे? तर माणूस बघितला की माझं पित्तच खवळतंय. काही संबंध नसतो तुमचा त्याचा, कसलाच संबंध नसतो. बरं एक सांगा दादा, त्याच शेतात गेलं की भांडणं कशी होतात? त्याच धुऱ्यावर गेलं, त्याच शेतासाठी त्या बांधासाठीच भांडणं कशी होतात? एखाद्या विशिष्ट जागेवर गेल्यानंतरच मन उदास का होतो? काही ठिकाणी किती भजन रंगविण्याचा प्रयत्न करा, भजन रंगतच नाही हो, भारूड रंगतच नाही हो. आणि काही ठिकाणी माळावर भारूड अति रंगतात हो. काय कारण आहे? बिलकुल जागेचा गुणदोष आहे, गुणदोष आहे. जिथे पाया खोदला त्याच्यात अनेक छोटे 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 कीटक मारले गेले, ते पाप आपल्या डोक्यावर आहे. म्हणून नामाच्या चिंतनानं ते पाप निघून जातं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. सगळी पाप जातात. म्हणून नामाचं चिंतन करावंच लागतं. कुणाची भावना कशी असते, कुणाची भावना कशी असते. अनेकाकडून पैसे आणलेले असतात, त्यांची भावना कशी असू शकते. हे घर बांधत असताना अनेक छोटे 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 प्राणी आपल्याकडून गेलेले असतात आणि त्यामुळं ते पाप आपल्या डोक्यावर बसलेली असतात. त्या प्राण्यांचा आत्मा जर प्रत्येकात हरी असेल, प्रत्येकात माझा राम असेल, हे हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना, राम सिया राम सिया राम जय जय. प्रत्येक प्राण्यात जर देव असेल, ईश्वरा सर्व भूतानां हृद्येषु अर्जुन तिष्ठती. जर प्रत्येकात त्या परमात्म्याचा वास असेल तर आपल्या हातानं आपलं घर बांधताना अशा अनेक गोष्टी झालेल्या असतात. म्हणून आम्हाला नामाचं चिंतन आणि अन्नदान करावंच लागतं, करावंच लागतं. ऐका, रामायणामध्ये या सुंद आणि निसुंद किंवा सुंद आणि उपसुंद नावाचे दोन दैत्य होते. चौथाला जात असताना गंगा मातेच्या तीरावरून पवित्र स्नान करून गेल्यानंतर, त्या काठावर गेल्यानंतर अचानक बघा, जिथं लक्ष्मणजी बसलेले होते आणि रामचंद्र स्नानाला गेले होते, सीतामयी आणि रामचंद्र, तेव्हा लक्ष्मणजी जिथं बसले होते ज्या झाडाखाली, फडसाहेब त्या झाडाखाली बसले असताना त्यांच्या मनात वेगळाच विचार आला. कैकेयी मातेनं वनवास दिलाय रामचंद्रांना, भावाला, पण माझी तरणी-ताटी बायको सोडून, एवढं राज ऐश्वर्य सोडून मी अनवाणी पायाने या जंगलामध्ये काय भटकतो यांच्या मागे, हा संशय त्यांच्या मनात शिरला होता तिथे. बर, रामचंद्र स्नान करून आले, ज्या ठिकाणी आले तिथंही त्यांच्या मनात संशय आला रामचंद्रांच्या. पण ते परमात्मा होते, ईश्वर होते, विवेकी होते. महाराज लक्ष्मणाच्या मनात हा संशय आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथं स्नानासाठी गेला असताना पुन्हा तोच संशय आला आणि लक्ष्मणाने न राहिल्यानं ती गोष्ट रामचंद्रांच्या कानावर घातली. दादा, आत्तापर्यंत तुमची सेवा करताना माझ्या मनामध्ये कुठलाच संशय आला नाही दादा, पण कालपासून मला असं का होतंय? आपण ज्या ठिकाणी स्नानाला जातो तिथे गेल्यानंतर माझ्या मनात संशय येतो की मी काय यांची सेवा करतोय, मला वनवास नसताना मी काय यांच्या मागे फिरतोय. रामचंद्र प्रभूंनी तिथली एक मुठभर माती घेतली हातामध्ये, लक्ष्मणा इथेच नाही सीतेच्या हातात माती दिली आणि पुन्हा लक्ष्मणाच्या हातात तिथे गेल्यानंतर माती दिली आणि हातात माती दिली की तसा विचार यायचा. ती माती खाली सोडली, विचार बंद व्हायचा. अरे मी असं का बोललो असेल, देवासारखा माझा भाऊ मी असं का बोललो असेल असं वाटायचं. पुन्हा ती माती हातात दिली की पुन्हा तो विचार यायचा. असं का होतंय? रामचंद्रांनी सांगितलं, तुलाच नाही लक्ष्मणा, सीतेलाही असं झालं आणि मलाही असं झालं होतं. त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो स्नानासाठी तिथं सुंद आणि उपसुंद नावाचे दोन दैत्य होते. ब्रह्मदेवाचा वर होता की या जगात तुम्हाला कोणीही मारू शकत नाही, फक्त तुम्हा दोघा भावांनीच एकमेकाला मारावं लागेल, तेव्हाच तुमचा अंत होईल. आणि आम्ही ते दोघं भाऊ तर इतके म्हणजे एकमेकामध्ये इतके प्रेम करणारे होते, कधीच ते मरू शकत नाहीत. पण मेल्याशिवाय गत्यंतर नाही महाराज, जन्माला आला तो मरतो. कदम महाराज त्या दोघा भावांमध्ये
कसं युद्ध पेटेल, कसं युद्ध लागेल, म्हणून एक अप्सरा पाठवली. त्या अप्सरेवर दोघांचंही प्रेम बसलं आणि ती अप्सरा आपलीशी करण्यासाठी वैर कुणामुळे होतं? बाईमुळेच होतं. 25 वर्षे एका ताटात जेवणारे भाऊ, त्या भावाचं लग्न झालं, एका घराची 2 घरं होतात फक्त बाईमुळं. ऐका, आणि मग त्या अप्सरेमुळं दोघांमध्ये युद्ध लागलं आणि एकमेकाने एकमेकाच्या अंगावर वार केले. तिथं दोघंही मेले. त्यातून संशय निर्माण असा झाला, एकाला वाटायचं की ही माझी आहे स्त्री आणि त्याला वाटायचं की ही माझी स्त्री आहे, आणि यामध्येच त्यांचं युद्ध लागलं होतं. त्यांच्या मनात संशय होता आणि ते दोघेही मेल्यानंतर त्यांचं रक्त ज्या मातीवर पडलं, त्या मातीवर आपण जर गेलो तर आपल्या मनात सुद्धा तसे विचार येतात. एक सांगू अण्णा, तुम्ही जर टीव्हीवर जसा पिक्चर बघाल तसे विचार तुमच्या मनात सुरू होतात. जसं चित्र पाहाल तसे विचार सुरू होतात. आणि म्हणून ती माती हातात घेतली की संशय यायला सुरू होतो. ती माती हातात घेतली की उद्विग्नता निर्माण होते. आणि म्हणून लक्ष्मणा, त्या ठिकाणी पुन्हा जाऊ नकोस, तिथे पुन्हा बसू नकोस. आणि त्याचं जर शमन करायचं असेल तर तिथं नामाचा यज्ञच केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय झालंय यापूर्वी हे आम्हाला माहीत. कदाचित युद्ध झालं असेल, कदाचित युद्धही झालं असेल. मग ते सगळं नामाच्या चिंतनाने नाश पावतं आणि ती जागा शीतल आणि पवित्र होते. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विषय तिसरा. या जगतामध्ये कोण धन्य? या जगात कोण धन्य? वास्तुशांतीबद्दल जेवढं सांगायचं होतं तेवढ्या वेळेमध्ये बोलून गेलो, तरी 10 मिनिट पुढेच गेलो. आता उरलेत 25 मिनिट फक्त. या जगतात कोण धन्य? टाटा बिर्ला धन्य? ज्याच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे ते धन्य नाही हो. कोण धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, कोण धन्य? ज्यांच्या अंतकरणात दया आहे. कोण धन्य आहेत?
ज्यांनी अलौकिक कार्य केलं ते धन्य आहेत. शास्त्र व्याख्या सांगतं धन्यतेच्या बाबतीमध्ये कोण धन्य आहेत. तुकोबाराय अनेक ठिकाणी अनेक गोष्टींना धन्यता देतात. कधी त्या जागेला धन्यता देतात, कधी क्षेत्राला धन्यता देतात, कधी गोपिकांना धन्यता देतात, कधी वेळेला धन्यता देतात, कधी काळाला धन्यता देतात. अनेक गोष्टींना तुकोबारायांनी धन्यता दिली. पण आजच्या अभंगात तुकोबाराय म्हणतात ते धन्य आहेत, या संसारात ते लोक धन्य आहेत. कोण? ज्यांच्या अंतरी दया आहे. अलौकिक कार्य कत्वम इति धन्यत्वम. ज्यांच्याकडून अलौकिक कार्य होतं त्यालाच धन्य म्हणावं. एक, ज्यांच्या अंतकरणात दया आहे त्यांनाच धन्य म्हणावं. पहिलं लक्षण तुकोबाराय सांगतात पहिल्या चरणात, बाबा ज्यांच्या अंतरी दया आहे. मग इथं कोटी निर्माण होते महाराज. महाराज असं कसं म्हणतात तुकोबाराय की अंतरी दया आहे, आमच्याकडे काही दया नाही का? ऐका, 4 प्रकार तयार होतात त्याच्यातून. कसे? 4 प्रकारच्या कोटी निर्माण होतात. भैया, काही लोक असे असतात ज्यांच्या आत दया नसते, फक्त बाहेर दया दाखवतात. दयेचं स्वरूप आणि कार्य या रूपाने दया पाहिली जाते. माझे बाबा फार गोड सांगायचे, काही लोकांच्या दया ही अंतरात असते पण बाहेर नसते. काही लोकांच्या दया बाहेर दिसते कार्यानं पण स्वरूपानं नसते. काही जणांकडे आतही दया नसते आणि बाहेरही दया नसते, आणि काही जणांकडे आतही दया असते आणि बाहेरही दया असते. ऐका, उदाहरण द्यायचं ठरलं, काही लोक असे असतात ज्यांच्या आत दया आहे पण बाहेर दया नाही. दयेची कृती नाही, कृतीने दया नाही, स्वरूपाने दया आहे. ऐका, पानटपरीवर पोराला पाहिल्यानंतर किंवा निवडणुकीमध्ये 100 ग्राम 90 मारून पोरग जर ते गोंधळ घालत असेल तर त्याचा पिता, त्याचा बाप त्याच्याकडे येतो, कानाला धरतो आणि भर समाजामध्ये 2 कानाखाली मारतो. दया तिला म्हणतात. ऐका, दया तिला म्हणतात की या तोंडातून, या मुखातून वाईट शब्द सुद्धा नाही गेला पाहिजे तर तो दयावंत आहे. दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतरात दया आहे ते दयावंत. मग जर आई किंवा वडील कानाला धरून जर 2 कानाखाली मारत असतील तर तुम्हाला दया दिसते का? एक सांगतो, पण दया नसते का? गुरुच्या, आईच्या आणि वडिलांच्या हृदयात स्वरूपानं दया असते की नाही? अंतरी जाणकार माणसं आहात तुम्ही सगळे. अंतरी दया नसते का बापाच्या, आईच्या? असते हो, पण बाहेर कार्यानं दिसते का? दिसत नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग, दया कार्यत्वानं दिसते पण स्वरूपानं नसते. अण्णा, आपल्या गावामध्ये एक जणानं मला काय माहित आहे, पण त्याने ती एक छोटं एवढं बकरू घेतलं. बकरू घेतलं. ते बकरा म्हणतात ना त्याला. ते बकरू घेतलं. आम्ही कमाल करायचो, आम्ही नवल करायचो. आणि त्या माणसानं त्या बकऱ्याला बिस्किट चारायची, त्या माणसानं त्या बकऱ्याला ते पेंड्याचे तुकडे चारायचे, चांगलं लुसलुशीत गवत चारायचं. आम्ही दररोज पाहायचं. एवढं प्रेम घरच्या लेकरावर ना, इतकं प्रेम. त्याला म्हणलं काय तुमच्या अंतकरणात दया आहे हो? ते म्हणलं अंतकरणात दया नाही. त्यानं डायरी दाखवली. परभणीच्या पिराला 4 महिन्यानंतर तारीख लिहिली म्हणलं याची. बाहेरून किती दयाळू दिसत होता, पण अंतरात दया होती का त्या बकऱ्याविषयी, त्या प्राणी मात्राविषयी? नव्हती हो, नव्हती. बाहेर कृती दयेची आहे पण अंतरी दयावंत नाही, दया नाही. तिसरा प्रकार, काही लोकांच्या आतही दया नसते पण बाहेरही दया नसते. स्वरूपानं दया नाही आणि कार्यत्वानंही दया नाही. पिंटू महाराज, दोन्ही बाजूनी परळी जवळ, परळीच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला अर्धा किलोमीटर अंतरात मुंढेंचा एक वाडा आहे. त्याच वाड्यावर इथून मागे मला वाटतं 1999 साली म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकला. 2 पोरींचं लग्न 15 दिवसावर आलं होतं. हुंडा आणून ठेवलेला होता. कपाट फोडलं. बातमी वाचली असेल तुम्ही त्या काळामध्ये. कपाट फोडलं, घर फोडलं, सगळ्यांना मार दिला. ऐका, पैसा घेतला, मारलं. ऐका, आणि जाता जाता त्यातल्या एका मुलीवर बलात्कार सुद्धा केला. ती मुलगी गेली होती, बलात्कार सुद्धा केला. पैसा तर घेतला, कार्यत्वानं दया दिसली नाही, मार दिला. आणि अंतरात दया असती तर मुलीचा बलात्कार झाला नसता. आतही दया नाही, बाहेरही दया नाही. आणि चौथा वर्ग मात्र असा आहे, माझे तुकोबाराय सांगतात, ज्यांच्या अंतकरणात ओतप्रोत दया भरलेली आहे. मग तो कोणी असो, कुठल्याही जातीचा असो, जे पुत्र दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दास.
त्याची भगवंताच्या मूर्ती गाजले गाजले त्याची म्हणे जो तो गोड प्रमाण व्हेरी नाईस मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त त्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो तोची साधू देव तेथेची जाणावा संतांचं लक्षण अंतकरणात दया असली पाहिजे. आता ऐका 1996 ची गोष्ट. कारखान्याहून आता बाकीचा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. 12 डिसेंबर 1949 रोजी